यानंतर जय बजरंग कानिवली आणि त्यांच्या विपक्षा रॉयल स्टार मीरा रोड. हा एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पोमन बॉईज पोमन आयोजित पोमन बॉईज ट्रॉफी आपण बघतायत. पहिला दिवस या संपूर्ण स्पर्धेचा आणि ज्याप्रमाणे जर पाहिलं तर या स्पर्धेचा टॉस जर पाहिला तर एका बाजूला पोमन बॉईज आणि दुसऱ्या बाजूला SK स्पोर्ट्स आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. आणि SK स्पोर्ट्सच्या माध्यमातूनच या संपूर्ण आपल्या ट्रॉफी जरूर पाहायला मिळत आहेत. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी, तृतीय क्रमांकाची ट्रॉफी, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, उत्कृष्ट जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळत आहेत. त्यानंतर येस लक्षात ठेवा जे आपलं क्रिकेटचं ग्राउंड आहे त्यामध्ये जे पोल आहेत त्या पोलला जर बॉल लागला तर तुम्हाला धावा पळून पूर्ण करायचे आहेत. जे नियम आहेत बेसिक जे क्रिकेटचे तेच या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. जर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जर डायरेक्ट पडल्यानंतर स्टॉप झाला तर तो बॉल तिथे संपन्न होईल. धावा पडून पूर्ण करायच्या नाही आहेत. तर बॉल पकडून हातातून निसटला तर आपण धावू शकता. आणि जो पोल आहे क्रिकेटच्या अगदी या मैदानावरती त्या मैदानात बॉल लागल्यानंतर तुम्हाला धावायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा. शिस्तबद्ध संघाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून एक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेलच. खरं कौतुक करावं लागेल पोमन बॉईजचं कारण की कमी अशा स्पर्धा असतात त्यामध्ये शिस्तबद्ध संघाला ट्रॉफीज दिली जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून आकर्षित करणारी ती देखील एक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, प्रत्येक व्यक्तींचा मान सन्मान आज सातत्याने या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सकाळ क्षेत्रात सरपंच असतील, उपसरपंच असतील, या गावातील नागरिक ग्रामस्थ या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झाले होते. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये जर पाहिलं गेलं तर या संपूर्ण स्पर्धेचं उद्घाटन आपण बघितलं. एसट्यांचं उद्घाटन सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी पाहायला मिळते. आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवरती जर पाहिले गेलं तर जास्तीत जास्त धावा बनताना आपण पाहिलेल्या आहेत. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना दिव्या शुभेच्छा. षटक क्रमांक 1 मध्ये आलेत मिस्टर रितेश आणि 2 आघाडीचे कारभारी. वाडिश लॉंग ऑफला ठेवण्यात आलेत. पहिला बॉल हवेत केलाय मिस्टर मिक्स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोचतील का? हो पोचले. शॉर्ट मिड विकेटला टिपला जेल. पहिल्या बॉलवरती पहिला धक्का अर्नव 11 खारबाव टीमला आणि तिथे चांगला झेल टिपला गेलाय मिस्टर निहरच्या माध्यमातून. एक चांगला झेल पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. केली कदाचित पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल बॅटरला अर्थातच सचिनला आणि तोच फायदा घेत असताना फटका फसला आणि इथे विकेट गेली. संघाची धावसंख्या फटकावरती 0च्या घरामध्ये. रितेशने पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केलेली आहे. आता अर्नव 11 खारबाव टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले मिस्टर सर्वेश कारभारी. दमखम दाखवावं लागेल या मॅचमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून चांगली बॅटिंग करावी लागेल. पुढचा बॉल गोलंदाज रितेश. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. वेग तर चांगला होता, गती चांगली होती, परंतु इथे पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय कारण की इथे पाहिले तर पडल्यानंतर बाउन्स होणारा बॉल होता. डोक्यावरतून अगदी बॉल निघून गेला आणि क्रिकेटचे जे बेसिक नियम आहेत त्यानुसार जर पाहिलं तर व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आला आहे. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर या ही देखील धक्की त्या ठिकाणी दिली गेली गोलंदाजाला. संघाची धावसंख्या फटकावरती अवंतरच्या माध्यमातून 1च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. स्टार्ट ऑफ फाउंडेशन श्री गणेश अखिलेचं टीम अर्नव 11 खारबाव. या पुढचा बॉल अखूट टप्प्याचा बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे, इन्व्हॉल्व नाही आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आला आहे. कमालीची बॉलिंग, कमालीची गोलंदाजी, कमबॅक केले इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मिस्टर रितेश. गोलंदाजी करत असताना जॉली बॉईज कामतगिरी संघाला आपण बघतायत एक बेस्ट संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं गेलं. दुसऱ्या बाजूला खारबावचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. यापूर्वी एक खारबावची मॅच झाली, साईज खारबावने त्यामध्ये बाजी मारली. आता दुसऱ्या मॅचमध्ये पाहूयात, इंटरेस्टिंग मॅच आहे. अर्नव 11 खारबाव या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला गेला आहे. याही टीममध्ये चांगली बॅटिंग लाईनअप आहे, याही टीममध्ये चांगली बॉलिंग आहे, याही टीममध्ये चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. परंतु प्रतिस्पर्धी संघ कशा प्रकारची गोलंदाजी करते हे पाहणं महत्त्वाचं राहील.
4 ओव्हरमध्ये या मैदानावरती तुम्हाला 50च्या पलीकडे जायचंच आहे, कारण की या मैदानावरती फलंदाजाचा बोलबाला आपण पहिल्या 2 मॅचमध्ये पाहिल्यात. पुढचा बॉल गोलंदाज रितेश तयार. या पुढचा बॉल बॅट शिकाडा बॉल चालला मागे, एसटी रक्षक बीट झाले, त्यानंतर शॉट फाईन लेग, शॉट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक बीट झाले, बॉल लॉंग स्टॉपला निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. संघासाठी 4 धावेच्या माध्यमात आता संघाची धावसंख्या वेगाने जाऊन पोहोचते, झपाट्याने जाऊन पोहोचते 5च्या घरामध्ये. कॅप्टन चांगली बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये. चेंडू फेकून झाले 3, धावसंख्या फटकावरती 5. पुन्हा एकदा रितेश तयार. ऑप्स्टिकच्या बाहेर शबल झाले, हुक केले बॉलला, लॉंग लेगला लॉंग चेस पाहायला मिळतोय. बॉल सीमारेच्या पलीकडे. बॅक टू बॅक सर्वेश कारभारीच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. जबरदस्त बॅटिंग करतात. 2 बॉलमध्ये 2 चौकार त्याने मारलेत. संघाची धावसंख्या आता वेगाने जाऊन पोहोचते. वेगाने अगदी जर पाहिले गेले तर 9 धावा फटकावरती लागले गेलेत. चांगली बॅटिंग सर्वेशने आता कमबॅक करून दिले टीम खारबाव संघाला. पुढचा बॉल, या पुढचा बॉल पुन्हा एकदा हुक केलंय, क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेगला, बॉल निघून जाईल थेट सीमारेषे पार. सलगचा हा तिसरा चौकार. फलंदाज सर्वेश कारभारीच्या बॅटमधून 4. पहिल्या मॅचची आठवण झाली. पहिल्या मॅचमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला टीम 94 कामतचा. जर पाहिलं गेलं तर फलंदाज मिस्टर अमान शेख, त्यानंतर अमित कामनकर आले इनेट नंबर 3 वरती आणि त्याने चौकार षटकाराच्या माध्यमातून भरपूर धावा केला. तेच या ठिकाणी रिदम मी तर म्हणेन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. या पुढचा बॉल गोलंदाज रितेश तयार. फुलटच बॉल होता, ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल आहे. जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल झालेत, बॉल निघून जाईल कव्हरला. तत्पूर्वी जर पाहिलं तर बॉलला फील्ड केलं जाईल. एकच धावा बॉल प्राप्त केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडका जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धाफडकावरती. प्रथमतच बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये अर्णव 11 खरबाव संघाची धावसंख्या 1 गडी बाद 14 धावा. घेऊयात एक छोटंसं डीजे ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकदा एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा पोमन बॉय चषक 2026. पहिल्या षटकाचा खेळ गंभीर झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 14 धावा धाफडकावरती. आता षटक क्रमांक 2 मध्ये मोहिल या ठिकाणी दाखल झालेत. मोहिलला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की पहिल्या षटकात जर पाहिले तर पॉवर प्ले षटकात थोडेसे धावा खर्च झाले, विकेट देखील आली, परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगली करावीच लागेल. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका हवे, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतायत मिस्टर ओम टिपला जेल. मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 2 टीम अर्णव 11 खारबाव संघाला परतावा लागेल. इथे सर्वेश कारभारी डगआउटच्या दिशेने. विकेट.
त्या टीमचा बाहुबली, तसंच अर्णव 11 खारबाव टीमचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये सागर कारभारी. नेहमीच आम्ही पाहिले मोठमोठ्या धावा यांच्या बॅटमधून येत असताना. पहिला बॉल टॅप केले, स्वतःच्या फरोत्तरमध्ये बॉलला अडवले गेले. पांजूचं मैदान आणि एकविरा स्पोर्ट पांजूची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये लगातार 5 बॉलमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम या फलंदाजाच्या नावावरती आहे. मोठमोठे विक्रमी जर पाहिले गेले तर भागीदारी त्याने केल्यात आणि तसा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. 2 चेंडू फेकून झाले, धावा 14. फुलटॉस बॉल, या ठिकाणी संधी होती, संधीचं सोनं करू शकले नाही आहेत आणि इथे हाईट इस फॅक्टर पंचाने नो बॉलचा इशारा दिलाय. कमरेपेक्षा वर हा चेंडू हाताळला गेला आणि त्याच कारण नो बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या फटक्यावरती 15. फ्री हिटचा बॉल, मुक्त फटका खेळण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये चालून आले बॅटर सागर कारभारी या बॅटरसाठी. पुढचा बॉल, फ्री हिटचा बॉल. इथे खराब गोलंदाजी पाहायला मिळते कारण की लयबद्ध गोलंदाजी होताना दिसत नाही आहे. लाईन कुठेतरी खराब, लाईन कुठेतरी भरकटेल दिसते. इथे व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धाफडका जाऊन पोहोचते 1च्या माध्यमातून 16 धावा धाफडकावरती लागलेत. पहिले 2 बॉल गोलंदाजाच्या नावावरती होते. मोहिल आता कुठेतरी कमबॅक करावं लागेल त्यांना देखील. फ्री हिटचा बॉल, या पुढचा बॉल हवेत उडालाय. बॅटची लिडिंग एज, परंतु त्या ठिकाणी खाली क्षेत्र आहे. फ्री हिटचा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सागरच्या माध्यमातून केला. बॅटचं कनेक्शन तितकंसं प्रॉपर झालेलं नाही आहे, परंतु हा फटका 1 धाव देऊन जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. मोंटीची घोटी करताना आपण बघितलं पहिल्या मॅचमध्ये, पहिल्या 2 मॅचेसमध्ये त्याने चांगली पंचाची भूमिका अदा केली. पुढचा बॉल टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतो. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. या षटकामध्ये जर पाहिले गेलं तर ज्या वेळेला चेंडू टाकतात चांगला लाईन आणि लेंथने टाकतात, परंतु ज्या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू हाताळत आहेत कुठेतरी व्हाईट बॉल, नो बॉल देखील आपण पाहिला आहे. या ओव्हरमध्ये सर्व काही धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या धाफडका जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये. स्ट्राईक एंडवरती बॅटर मिस्टर भूषण कारभारी. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. पदल आली त्याचा वापर पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या क्षणाला जर पाहिलं तर स्ट्रोकला एक्झिक्यूट करू शकले नाही आहेत. इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळतो. आत्तापर्यंत जर पाहिलं गेलं तर 3 वर्षे फलंदाज आहेत. भूषण कारभारी, त्यानंतर सर्वेश कारभारी यांना बघितलं. आता सागर कारभारी नॉस्ट्राईक एंडला आहेत. जबरदस्त कामगिरी या मॅचमध्ये करावी लागेल. पुढचा बॉल, जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला. पिकअप शॉट, बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. फलंदाज पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. नो डाऊट अबाउट इट. भूषण कारभारीच्या बॅटमधून एक दमखम दाखवणारा हा उत्तुंग षटकार. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 धावा धाफडकावरती लागलेत. शेवटचा अंतिम बॉल. इथे वेग चांगला आहे, नियंत्रण चांगलं आहे, लाईन चांगली आहे, हेच पंचाने सांगत असताना शेवटचा बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये आलाय डॉट. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अर्णव 11 खारबाव या संघाची धावसंख्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. 12च्या सरासरीने आतापर्यंत खारबाव टीम चालले. अशाच पद्धतीने जर चालू राहिले तर धावसंख्या ही वेगाने वाढत राहील. घेऊयात एक छोटंसं डीजे ब्रेक. पुन्हा एकदा येणार आहोत महत्त्वपूर्ण मॅचच्या दिशेने. पहिल्या 2 षटकात
तीन षटकासाठी कंप्लीट झाल्या. तीन षटकाच्या समाप्त नंतर बॅटिंग
ऑप्टिकच्या बाहेर शब्द झाले. फुल टच बोलवता व्यवस्थित बॅटच्या राडामध्ये येऊ शकले नाही. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. मिस्टर निहारला आपण बघतायत चांगली फिल्डिंग याही वेळेला पाहायला मिळाली. अगदी बॉलच्या टप्प्यावरती जातात तिथे अंगावरती बॉल आदळला जातो आणि त्यानंतर धावा देखील रोखल्या जात आहेत. किमान गेलेही बॉलवरती 2 धावा वाचवले, याही बॉलवरती 2 धावा वाचवल्यात. कुठेतरी या 4 धावा बेनिफिट देऊन जातील. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 44 धावा. भूषण कारभारी एकटा लढला या मॅचमध्ये. वन साइड हिरो. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. शेवटचा बॉल अंतिम या पहिल्या डावातील. शेवटचा बॉल त्यावरती आक्रमण केलंय. एकटा लढला शेवटपर्यंत. रोखठोक फलंदाजी त्याने मैदानाच्या आतमध्ये केले आणि भूषण कारभारीच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फटकावरती 50. 24 बॉलमध्ये 51 धावांचं लक्ष्य. एक भलं मोठं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये अर्णव 11 खारबाव संघ उतरेल आणि प्रतिस्पर्धी संघ जॉली स्पोर्ट्स कामतकर संघाला करायचे आहेत 51 धावा. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत टॉसच्या दिशेने. या दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला कारिवली, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर मिरावट संघ आपल्याला पाहायला. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन लगेच टॉसच्या दिशेने यायचं आपण प्लीज. टीम आपण बघितली जी मागची स्पर्धा झाली ज्यामध्ये सेकंड रनरअप राहिली होती. अप्रतिम कामगिरी त्या टीमने केली. मात्र सेमीफायनलमध्ये परास्त झाली, पराजय झाली धान्यू टीमसमोर आणि 3ऱ्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागलं. आणि पुमन बॉईज पुमन ट्रॉफीमध्ये सुद्धा विनंती करतोय देवेंद्र भोसकर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल.
उबेद खान मुन्ना, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत या पोमन बॉईज पोमन ट्रॉफीमध्ये. एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर म्हटलं जातो उबेद खान याला. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. एका बाजूने आपण बघतोय पोमन बॉईज पोमन आणि दुसऱ्या बाजूने आहे SK स्पोर्ट. दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. कॉल असेल कारिवली टीमच्या कॅप्टनचा आणि देवेंद्र भोसकर यांचा शुभ हस्ते SKचा कॉल होता आणि आलेल्या पोमन बॉईज टॉस जिंकले तो मीरा रोड टीम ने 4 षटकाचा सामना. थैंक यू सो मच देवेंद्र भोसकर. टॉस मुन्ना भाई आपने जीता है, क्या करना चाहेंगे आप? फील्ड करेंगे पहले. फील्डिंग करने का जो फैसला है इसके पीछे का क्या कारण है? हाँ, बैटिंग लाइनअप अच्छा है और चारों बॉलर अच्छे हैं तो कम पे कम खोलने की कोशिश करेंगे. क्या सोच है कि कितने तक रुकना चाहेंगे? कारिवली टीम भी एक अच्छी टीम है. कारोली टीम पुरानी टीम है और पप्या खारी का है उसमें, और अच्छी टीम है. यंगस्टर भी है अच्छे, भिवंडी साइड अच्छा खेलते हैं. अच्छी करने की कोशिश करेंगे. ग्राउंड बहुत अच्छा है, हर साल अच्छा टूर्नामेंट होता है और यहाँ के लोग भी जानते हैं. हर साल यहाँ पे पोमन में और कामन में अच्छा ही टूर्नामेंट होता है. पोमन में आज ये साल का पहिला मॅच आहे. अच्छा कोशिश करेंगे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. टॉस तुम्ही हारलेले आहेत. टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? आम्ही बॅटिंगच करणार होतो. मनाप्रमाणेच झालेलं आहे. काय वाटते की सुरुवातीला बॅटिंग करत असताना कितीचं टार्गेट एक तुमच्या बॉलरसाठी ॲडव्हान्टेज असेल? 45-50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आणि आज कुठले गोलंदाज आहेत तुमच्या टीममध्ये? आहेत प्रतीक नाईक आहे, अक्षय आहे, पंकज म्हात्रे आहे आणि जतीन आहे. सर्व चांगले गोलंदाज आहेत आणि सर्वांकडनं अपेक्षा असेल की 100% द्यावी. आणि कसं वाटते आयोजन? आयोजन खूप सुंदर आहे आणि ग्राउंड पण चांगलं आहे आणि इथे आल्यावर चांगलं वाटतंय. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. जाऊया आपण समोरच्या कक्षामध्ये. एक्कावन्नचं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. मागच्या 2 मॅचमध्ये आपण बघितलं टार्गेट मोठं होतं. पहिल्या मॅचमध्ये 67चं टार्गेट, दुसऱ्या मॅचमध्ये 84चं टार्गेट, मात्र या मॅचमध्ये 51चं टार्गेट आहे. ते जॉली स्पोर्ट कामतघर टीम समोर. स्ट्राईक एंडला बॅटर आपण बघतोय प्रतीक आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला मोहिल. ही जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. जॉली स्पोर्ट कामतघर टीमने अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत केलेली आहे. पहिला बॉल हो, ह्या वेळेला थोडासा आउटसाईड एज लागला होता. बॉल जातो गलीच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आहे, थोडासा स्ट्रगल करतोय आणि 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्हीसुद्धा बॅटर. आणि 2ने ऑफ द मार्क होतोय फलंदाज प्रतीक अँड टीमचं सुद्धा खातं खोललं जातं या 2 रनने. यानंतरचा सामना जो असेल रॉयल स्टर्नर मीरा रोड वर्सेस जय बजरंग कारिवली, या 2 टीममध्ये दोन्ही मजबूत टीम आहेत. आणखीन एक चांगला सामना प्रेक्षकांच्या नजरेस येईल आणि आज खरोखरच एक गाव एक फॉर्मॅटमधून चांगले संघ पोमन बॉईज पोमन ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतात आपल्याला. हुक करण्याचा प्रयत्न थोडासा आपटून टाकला होता. शॉर्ट पिच बॉल, मात्र गती चांगली होती आणि बीट केलं या ठिकाणी बॅटर प्रतीकला. जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय सागर कारभारी. खरोखरच एक कंप्लीट ऑलराऊंडर म्हटलं जातोय सागर कारभारी याला. अर्णव एंटरप्राइजेस ही सुद्धा एक चांगली टीम आहे आणि या टीमने मागच्या काही वर्षामध्ये चांगली कामगिरी या परिसरामध्ये केलेली आहे. पुन्हा एकदा एक चांगला बॉल गतीमध्ये मिश्रण, मात्र या वेळेला लाईन थोडीशी चुकली. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर हा बॉल गेला. असं वाटलं थोडासा बॉल जास्त टर्न झाला. वाईटचा इशारा पंच राजेश सर यांचा. एक अतिरिक्त रन मिळते आणि 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 3 रन्स. 51चं टार्गेट आहे. जवळजवळ 12पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करायची आहे. ओ, हुक करण्याचा प्रयत्न, बिस्की हुक शॉट आहे. बॉल भरपूर उंच गेला आहे. जजमेंट करण्यासाठी थोडासा चुकला फिल्डर बॅकआउट ऑफ द स्कोअर लेगच्या दिशेने. आणि अशा प्रकारे 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर आणि या 2 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 5 रन्स. 3 बॉल समाप्त झालेले आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, ज्या षटकामध्ये फक्त 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसतात, ज्यामध्ये एक लॉंग ऑफ आहे, एक डीप मिड विकेट आहे आणि एक डीप स्कोअर लेग आहे. पुन्हा एकदा कट केल्या बॉलला फिल्डर त्या ठिकाणी चांगला स्टॉप, अप्रतिम स्टॉप. नक्कीच एका हाताने बॉलला अडवलं, ते सुद्धा डाव्या हाताने बॉलला अडवलं, नाहीतर हा बॉल निसटला असता तर सरळ बाउंड्रीच्या बाहेर जाऊ शकला असता. आपल्या टीमसाठी 3 धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय तिथला फिल्डर अमय. 1 रन मिळते. 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 6 वर आणि प्रथमच आता स्ट्राईक एंडवर दिसतो आपल्याला
मोहिल एक अतिशय चांगला फलंदाज म्हटला जातोय जॉली स्पोर्ट कामतघर टीमचा मोहिल. 10 ते 12 फॉलोच्या रनअपनी बॉलिंग करतोय सागर. ओ स्विचिटचा फटका आहे, जबरदस्त शॉट डीप पॉइंटच्या दिशेने बॉलला पाठवलाय, बाउंड्रीच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. अतिशय चांगला फटका बघितला आपण, स्विच इट केलाय आणि बॉलला पाठवलंय पॉइंटच्या दिशेने. फिल्डर होते त्याच्या डोक्यावरून हा फटका आणि बाउंड्रीच्या बाहेर बॉलला पाठवला सरळ चौकारासाठी आणि चौकारीने आपलं खातं ओपन केलं मोहिलने. चांगली सुरुवात मोहिलची. सागर कारभारी अंतिम बॉल घेऊन जाईल, बॅकफुटला गेला, जागा बनवले, आणखीन एक चांगला स्क्वेअर कटचा फटका, बॉलला पाठवलंय पॉइंटच्या दिशेने, बाउंडच्या बाहेर जाईल बॉल. 4 रनसाठी चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार येतात फलंदाज मोहिलच्या बॅटमधून. अप्रतिम बॅटिंग. अगोदर आपण बघितल्या त्याच दिशेने स्विचिटचा फटका खेळला होता, मात्र यावेळेस बॅकफुटला गेला, स्क्वेअर कटचा अतिशय शानदार फटका आपल्याला पाहायला मिळाला तो निहालच्या मोहिलच्या बॅटमधून. आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोअरबोर्डवर 14 रन्स. 2 बॉलमध्ये 8 रन्स आपण बघितलं बॅटर मोहिलच्या बॅटमधून आलेले आहेत. प्रतीक खेळतो वैयक्तिक 5 वर आणि एकंदरीत आपण बघितलं तर 1 षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 51चं टार्गेट चेस करत असताना जॉली स्पोर्ट कामतघर टीमचा स्कोर झालेला आहे 14 रन्स, कुठलाही विकेट नाहीये. दुसरा गोलंदाज कोण येईल? मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये रन्स आलेले दिसतात आपल्याला, कारण शेवटच्या 2 बॉलवर चांगले 2 फटके मोहिलच्या बॅटमधून आले. हे षटक महत्त्वाचं असेल, याच्यानंतरचं षटक अतिशय महत्त्वाचं असेल. आपल्याला समजेल या 2 षटकामध्ये की सामना कुठल्या बाजूने झुकेल, कारण अद्याप 50-50 चान्सेस आहेत. 51चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी आणि दोन्ही टीमला समान संधी आहे. भूषण कारभार येतोय बॉलिंग ट्रॅकवर. भरपूर अनुभव आहे भूषण कारभारीकडे आणि भूषणने भरपूर सामने जिंकून दिलेले आहेत आपल्या बॅटच्या जोरावर, आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या टीमसाठी. आणि या परिसरामध्ये आल्यानंतर त्याची बॅटिंग सुद्धा चांगली होती. बॅटिंगमध्ये बघितलं तर भूषणने चांगली बॅटिंग केली, 28 रन केले 12 बॉलमध्ये. ओ ऑन द राईट्स, चांगला फटका, मात्र लॉंग ऑफचा फिल्डर, ओ माय गॉड, कॅच सुटला जातोय फिल्डरच्या हातामधून. त्या ठिकाणी फिल्डर होता प्रथमने थोडीशी चुकी केली, कारण या ठिकाणी विकेट जाण्याची दाट शक्यता होती. पहिला ब्रेक थ्रू देऊ शकला असता भूषण, मात्र फिल्डरची साथ लाभली नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वर. एक जीवनदान मिळते फलंदाज प्रतीकला. प्रतीक जाऊन पोहोचतो 6 वर आणि 2 बॉलमध्ये 8 वर बॅटिंग करतो मोहिल. राऊंड विकेटने हो थोडासा पुढे टाकला होता हा बॉल, फ्लिक केले बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला बॉल येतोय, पुन्हा एकदा 2चा कॉल आहे आणि 2 रन अगदी यशस्वीरित्या पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. स्कोअर जाईल 17 वर, 17 विदाउट लॉस. विकेटच्या शोधामध्ये आहे, मात्र एक कॅच सुटला जातोय. विकेट घ्यावी लागेल, थोडंसं प्रेशर वाढवावं लागेल. हवेत आहे पुन्हा एकदा, यावेळेस पुन्हा एकदा संधी आहे कॅच घेण्याची, मात्र नाहीये. बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. असं वाटलं होतं की हा लॉंग ऑफच्या दिशेने क्लिअर नाही होणार, मात्र लॉंग ऑफची एरिया क्लिअर होते आणि अतिशय एक चांगला फटका फलंदाज मोहिलच्या बॅटमधून. मोहिल जर आपण पाहिलं तर अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय. तब्बल 16 वर बॅटिंग करतोय मोहिल. हुकचा फटका आहे, जबरदस्त शॉट, बॉलला पाठवलं लॉंग लेगच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार मोहिलच्या बॅटमधून येतात आणि आता नक्कीच थोडंसं फ्रंट सीटवर बसलेली दिसते आपल्याला टीम जॉली स्पोर्ट कामतघर. काय अटॅकिंग बॅटिंग करतोय, चांगली बॉलवर नजर आहे. टीमचं टोटल जाऊन पोहोचलेलं आहे ते 29 वर. अटॅकिंग बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग, अटॅक चढवलेला आहे तो भूषण कारभारीवर. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके मोहिलच्या बॅटमधून. ऑन द राईज, पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफच्या वरून सरळ 6 रनसाठी. बॅक टू बॅक 3 बॉलवर 3 षटकार ठोकतोय फलंदाज मोहिल. अटॅकिंग, जबरदस्त बॅटिंग, काय क्लासिकल फटकेबाजी करताना दिसतोय, कमालीची बॅटिंग करताना दिसतोय फलंदाज मोहिल. चौकारांनी सुरुवात केली होती, आता जर आपण बघितलं 2 चौकारांनी 3 षटकार या इनिंग मध्ये सामील आहेत. मोहिलसाठी 500 रुपयाचा पारितोषिक
समाज कल्याणाचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवलीकर यांच्याकडून आणि आणखीन एक षटकार मोहिलच्या बॅटमधून लगातार 4 मध्ये 4 षटकार ठोकतोय मोहिल. 4 षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहेच, मात्र जेव्हा स्ट्राईक मिळेल पुढच्या ओव्हरमध्ये आणि त्या पहिल्या बॉलवर जर षटकार ठोकला म्हणजे लगातार 5 ठोकले तर 1000 रुपयाचा पारितोषिक लागू होईल. सध्या तर 500चा लागू झालेला आहे मोहिलसाठी. 41 धाबा धावफलकावर फक्त 10 धाबांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. सामना असं वाटलं होतं की एक रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल, मात्र या 4 बॅक टू बॅक षटकाराने सामना एकतर्फी झालेला आहे असं वाटू लागलेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय सौरभ येतोय, सौरभ पाटील येतोय बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंडला आहे प्रतीक. पुढील मॅचसाठी रेडी राहायचं आहे दोन्ही टीम. सौरभ पाटील पहिला बॉल हवेत बॉल आहे, ह्या वेळेला मिस टाइम फटका आहे. सागर येतोय बॉल खाली, पुन्हा एकदा कॅच सुटतोय. फिल्डिंगचा दर्जा थोडासा खराब दिसला या मॅचमध्ये आपल्याला. फिल्डिंगचा जो क्लास आहे आणखीन चांगला असायला पाहिजे होता. एक कॅच आपण बघितला लॉंग ऑफला सुटला होता, हा सुद्धा एक कॅच सुटतोय. क्रिकेटचा मंत्र आहे पकडो कॅच और जीतो मॅच. तर 2 कॅच आत्तापर्यंत सुटलेली आहेत अर्णव एंटरप्राइजेस खारबाव टीमकडून. स्विच इट केलाय, अतिशय चांगला फटका आहे, बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्रीच्या बाहेर डिबिश पॉइंटला. 4 रनसाठी चौकार. काय बॅटिंग करतोय, कमालीची बॅटिंग करतो आज आपण बघितलं मोहिल. कुठलाही विकेट गेलेला नाहीये. धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे 46. फक्त आणि फक्त 5 रन दूर आहे विजयापासून जॉली स्पोर्ट कामतघर टीम. थोडासा मिस टाइम फटका आहे, कव्हरच्या दिशेने फिल्डर. सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. पहिला विकेट जातोय आणि पहिला ब्रेक तो मिळवून देतोय सौरभ आपल्या टीमसाठी. सुसज्ज ग्राउंड आहे, चांगलं स्टेज बनवलं जातोय. समोर आपण बघितलं तर एक ओपन जिम सुद्धा आहे, ज्यामध्ये प्लेयर्स काही जिम करताना दिसतात, सराव करताना दिसतात आपल्याला. फक्त 5 रन दूर आहे विजयापासून. आणि नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येतोय निहाल. निहार येतोय बॅटिंगसाठी. 5 धाबेची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. आव्हान अगदी सोपं झालेलं आहे ते जॉली स्पोर्ट कामतघर टीमसाठी. पुढील मॅचसाठी रेडी राहायचं दोन्ही टीम. रॉयल स्टनर मीरा रोड अँड जय बजरंग कारिवली टीम. ओहो व्हॉट अ शॉट. आल्या आल्या षटकाराने या मॅचला समाप्त केलेला आहे फलंदाज निहारने आणि ही मॅच जिंकलेली आहे जॉली स्पोर्ट कामतघर टीम. कॉंग्रॅच्युलेशन जॉली स्पोर्ट कामतघर अँड हार्ड लक भूषण अँड ऑल टीम अर्णव एंटरप्राइजेस खारबाव टीम. हार्ड लक. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली ती मोहिल, ज्याने खरोखरच 9 बॉलमध्ये 38 रन ठोकले या मॅचमध्ये. आणि आजच्या दिवसातले इंडिव्हिज्युअल स्कोअरमध्ये सर्वात उच्चांक गाठलेला आहे तो मोहिलने 38 रन. याच्या अगोदर 33चा उच्चांक होता. 2 फलंदाजाचा आपण पाहिला होता. एक होता अमित कामनकर, त्याच्यानंतर दुसरा होता प्रणय पाटील. आणि त्यांचा रेकॉर्ड ब्रेक करत असताना 38 धाबा नाबाद राहिलेला आहे तो बाद झाला होता.